सिझेरियन डिलिव्हरी नंतर जड सामान उचलावं का, पायऱ्या चढाव्यात का, अंघोळ कधीपासून करावी, असे अनेक प्रश्न महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना पडतात। म्हणून या व्हिडिओमधून आपण सिझेरियन डिलिव्हरी नंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत। नंबर 1, अंघोळ। सिझेरियन डिलिव्हरी नंतर जोपर्यंत तुमचे डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत अंघोळ करू नका। बऱ्याचदा काही आठवड्यांसाठी सुद्धा अंघोळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो, त्यामुळे आधी डॉक्टरांना विचारा, कोणत्याही प्रकारची घाई करू नका। आणि जर तुम्ही अंघोळ करत असाल तर कोमट पाणी वापरा आणि जास्त घासून किंवा अंग घासून अंघोळ करू नका। नंबर 2, साबण। आता साबणाच्या बाबतीत नेमकी कोणती काळजी घ्यायची, तर काही दिवस साबण वापरू नका असं डॉक्टर म्हणतात, पण जर खूप गरजेचं वाटत असेल तर तुम्ही सॉफ्ट साबण वापरू शकता। सी सेक्शन नंतर साबण घासणार नाही याची काळजी करा, किंवा जर तुम्हाला जखम असेल आणि तिथे स्वच्छता करायची असेल तर जास्त घासणं टाळा, त्याऐवजी हळूवारपणे तुम्ही ती जखम स्वच्छ करू शकता। नंबर 3, कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा। सिझेरियन डिलिव्हरी नंतर अशक्तपणाचा धोका खूप जास्त असतो, कारण आपले मसल जे आहेत ते कमकुवत होतात। म्हणून डिलिव्हरी नंतर ताज्या भाज्या, फळं, धान्य, काजू, दूध, अंडी यांसारखे पदार्थ खा। नंबर 4, पायऱ्या चढू नका। हो, सिझेरियन डिलिव्हरी नंतर एकदा बाळ झालं की त्यानंतर लगेचच आईने पायऱ्या चढायला सुरुवात करू नये, जास्त वर खाली सुद्धा करू नये। यावेळेस महिलांनी फक्त आराम करावा, नाहीतर जखम अजून वाढण्याची किंवा टाके तुटण्याची भीती असते। नंबर 5, त्यांनी कपडे कोणत्या प्रकारचे घालावे। तुम्हाला त्रास देणारे जे कपडे असतील त्या प्रकारचे कपडे घालू नका। तुम्ही स्ट्रेची, सैल फिटिंग असणारे पॅन्ट, टॉप घालू शकता, किंवा जर तुम्ही घरी असाल तर नर्सिंग गाऊन किंवा नॉर्मल जी मॅक्सी येते ती तुम्ही घालू शकता। सी सेक्शनची जी जखम आहे त्यावर परिणाम होईल असे टाईट कपडे घालणं टाळा। नंबर 6, जड सामान उचलू नका। हो, जर तुमचं नुकतंच सी सेक्शन झालं असेल तर तुम्ही पोटांच्या मसल्सला आराम द्यावं यासाठी जड सामान उचलणं बंद करा, कारण त्यामुळे जखमेवर ताण येऊ शकतो आणि हर्नियाचा धोका सुद्धा वाढू शकतो। म्हणून सिझेरियन बाळ झालं असेल तर त्या आईने वाकणं किंवा जड सामान उचलणं टाळावं। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का, आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।